श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्य वर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो. त्यामुळे योग्य रंगाची निवड करावी आणि त्यासाठीच हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देते, म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात. यंदा हा दिवस 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. सर्व 12 महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ही शुभ मुहूर्त असली तरी वैशाख महिन्यातील तिथी ही स्वयंभू शुभ मुहूर्त मानली जाते. या दिवशी परिधान केलेल्या रंगाचा आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो, म्हणून योग्य रंगाची निवड महत्त्वाची असते. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड कशी करावी, कोणता रंग परिधान करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करणे टाळावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, म्हणजे कुठली नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड कशी कराल, तर ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो. त्यामुळेच आपल्याला मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड करायची आहे. तर कुठले रंग आहेत ते आपण पाहूया. पांढरा रंग प्रतीक आहे पवित्रता, शांतता आणि आध्यात्मिकता. तर ह्या रंगाचा उपयोग कशासाठी होतो, तर ध्यान, पूजा आणि मानसिक शांतीसाठी आपण पांढऱ्या रंगाचा उपयोग करत असतो. किंवा ध्यानधारणेसाठी, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पूजेमध्ये ध्यानधारणा किंवा जप तप करत असतो तेव्हा पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करतो. तर त्यासाठी तुम्हाला जर यामधली ध्यान, पूजा किंवा मानसिक शांती हवी असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरा रंग हा आवर्जून परिधान करावा. पिवळा किंवा सोनेरी रंग. पिवळ्या रंगाचं प्रतीक आहे ज्ञान, समृद्धी आणि शुभत्व. तर याचा उपयोग गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि गुरुग्रह हा देवी लक्ष्मी गुरुग्रह हा आपल्या धनसंपत्तीशी संबंधित आहे आणि धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मी. त्यासाठी पिवळा रंग हा लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी वापरला जातो. तर त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाचे जे काही वस्त्र आहेत ते परिधान करू शकता. लाल आणि गुलाबी रंग. लाल आणि गुलाबी रंग हा शक्तीचा, प्रेमाचा आणि नव्याने सुरुवात करण्यासाठीचा हा असा रंग आहे. त्याचा उपयोग होतो शक्ती आणि प्रेमासाठी. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं ऊर्जात्मक किंवा एखाद्या कामासाठी शक्ती हवी असेल तर तुम्ही नक्कीच लाल रंग आणि किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या आपल्या कामावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही नक्कीच लाल किंवा गुलाबी रंगाचा वापर करू शकता. त्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ते लाल रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करू शकता. हिरव्या रंगाचं प्रतीक वाढ, नवसंकल्प आणि ताजेपणा यासाठी हिरवा रंग याचं प्रतीक मानलं जातं. तर हिरव्या रंगाचा उपयोग काय होतो, नवीन संधी आणि सकारात्मकता. जसं म्हणतात ना, हिरवं पाहिल्यावर मन कसं प्रसन्न ताजंतवानं होतं, त्यासाठीच नवीन संकल्प घ्यायचा असेल तर आपण हिरवं असं ताजंतवानं वाटल्यानंतर आपण नवीन गोष्टी सुरुवात करायला पण आपला असं ताजेतवानापणा पाहिजे. त्यासाठी आपण नक्कीच हिरव्या रंगाचा वापर केला पाहिजे. तुम्हाला जेव्हा कधी कुठला नवीन संकल्प घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुठला रंग टाळायचा आहे, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काळा रंग हा आपल्याला आवर्जून टाळायचा आहे. कारण परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचं प्रतीक म्हणजेच काळा रंग. राखाडी, गडद रंग हा सुद्धा टाळायचा आहे.
काळा रंग आणि राखाडी रंग हा म्हणजे सिमिलरच आहेत त्यासाठी, कारण या रंगाचं कारण असं आहे की उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जा या रंगाकडे आकर्षित केली जाते. त्यासाठीच आपल्याला काळा रंग हा आवर्जून वर्ज्य करायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करावायची शुभ कामं कुठली करायची आहेत, कुठले कार्य केल्याने आपल्याला लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर होईल ते पाहूया. तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म हे करायचं आहे. अन्नदान, पाणी, वस्त्र, फळं, गोडधोड, शीतपेय, सोनं आणि दक्षिणा दान केल्यास पुण्यफळ लाभतं. गाय, ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही यामधल्या तुम्हाला जे कुठल्या वस्तू दानधर्म करण्यास शक्य असेल त्या तुम्ही आवर्जून दान करा. नवीन वस्तूंची खरेदी, विशेषतः सोनं व चांदी अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलं जातं. पण सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करणे आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोने, चांदी खरेदी करा आणि समृद्धीचं, कारण सोनं चांदी हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. वस्त्र, नवीन कपडे खरेदी करा किंवा भांडी, नवी जमीन, जुमला, वाहन यांची खरेदीसुद्धा शुभ मानली जाते. तर या दिवशी तुम्ही नक्कीच आवर्जून नवीन वस्तू खरेदी करा. आणि गृहप्रवेश किंवा व्यवसाय सुरू करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी तुम्हाला अजिबात कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण हा पूर्ण दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभदायी असा मानला जातो. तर नवीन घरात प्रवेश किंवा दुकान उघडायचं असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल, एखादी नवीन योजना राबवायची आहे, तर हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठलाही खास वेळ पाहण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच तुमची नवीन कामे सुरू करू शकता. किंवा विवाह, साखरपुडा, अनेक ठिकाणी या दिवशी लग्न लावले जाते, कारण या दिवशी केलेला विवाह कायम यशस्वी होतात असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्ही विवाह किंवा साखरपुडा किंवा हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम असो, कुठलेही नवीन शुभ कार्य असो, तर घरात पाठपूजा असेल किंवा इतर काही शुभ कार्य असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता. पूजापाठ, मंत्रजप, भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा यांची पूजा, तसेच कुबेर महाराजांची पूजा विशेष शुभ मानली जाते. लक्ष्मी कुबेर मंत्र, विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त पठण याचं पठण करणेसुद्धा अत्यंत शुभदायी आणि फलदायी म्हटलं जातं. पितृतर्पण आणि जलदान, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांचं तर्पण आणि जलदान केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यासाठीच तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचं तर्पण केलं पाहिजे. तसंच पितरांसाठी तुम्ही विशेष पूजा केली पाहिजे किंवा तुम्ही पितरांच्या नावाने पूजा करा, अन्नदान करा, अशा वेगवेगळ्या दान तुम्ही नक्कीच करू शकता. व्रत व उपवास, काही जण या दिवशी उपवास करतात, फलाहार घेतात आणि संध्याकाळी पूजा करून प्रसाद ग्रहण करतात. तर नक्कीच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या दिवशी व्रत म्हणजे उपवास केला तरी पण चालेल. अक्षय तृतीयेला आपल्याला कुठली कामं करायची नाही आहेत. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठली कामं करायचं टाळायचं आहे आपल्याला ते पाहूया. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नकारात्मक विचार, नकारात्मक बोलणे किंवा कोणाशी वादविवाद असेल तर तो या दिवशी करायचा नाही. या दिवशी राग, द्वेष, वादविवाद आणि वाईट बोलणं टाळायचं आहे. आणि म्हणजे आपली जी काही आपल्यामध्ये साठलेली ऊर्जा आहे ती कमी होईल. त्यासाठी आपल्याला या दिवशी अजिबात कोणाचा द्वेष करायचा नाही, वादविवाद करायचा नाही किंवा कोणाशी भांडणतंट अजिबात करायचा नाही आहे. हे सर्व टाळायचं आहे. अशुद्धता किंवा आळस, शरीर मन स्वच्छ ठेवा कारण अक्षय तृतीया हा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो. त्यामुळे अति झोप, आळस, नकारात्मक कृती टाळायची आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं मन अगदी प्रसन्न ठेवायचं आहे आणि अजिबात आळस करायचा नाही आहे. तुमचं ज्या गोष्टीमध्ये मन रमतं त्या गोष्टी आवर्जून करा. शक्यतो शोककार्य किंवा दुःखद आठवणींना वाहून जाऊ देत, कारण हा दिवस आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठली वाईट घटना घडली असेल तुमच्या घरामध्ये किंवा एखाद्याच्या तुमच्या नातेवाईकांमध्ये काही दुःखद घटना घडली असेल तर त्या दिवशी शोक करत बसू नका. म्हणजे ज्या काही तुमच्या दुःखद आठवणी आहेत त्या विसरून जाण्याचा आणि नव्या जोमाने तुम्ही नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. किंवा एखाद्याकडून कर्ज घेणं, उधारी घेणं हे अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळा. कारण कर्ज घेणं किंवा देणं टाळावे, कारण त्या अक्षय बनण्याचा धोका असतो. कारण जेव्हा आपण कोणाकडून कर्ज घेतो तर ते कायमस्वरूपी आपल्या
आपल्या जीवनामध्ये चालू राहील असा अर्थ होतो. कारण अक्षय म्हणजे कधीही न संपणार. मग जेव्हा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी एखाद्याकडून कर्ज घेतो तर ते कधीही न संपण्याचा असा अर्थ होतो. त्यासाठी आपण त्या दिवशी कोणाला कर्ज देणंही टाळायचं आणि कोणाकडून कर्ज घेणंही टाळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या रंगाची वस्त्र परिधान करावी किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे, कुठले चांगले कार्य करावे, कोणत्या गोष्टी करणं टाळायचे याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.